तो त्याच्या टोंगळ्यावर बसतो आणि पलंगाखाली वाकून बघतो तर पलंगाखाली प्रवीण असतो. प्रवीणच्या तोंडासमोर त्याचा चेहरा तो आणतो आणि त्याला एका वेगळ्या भाषेमध्ये काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो. तो माणूस प्रवीणच्या डोक्यामध्ये हात घालतो, जसं की एखादा बाप आपल्या लेकराच्या डोक्यामध्ये कसा हात घालतो आणि त्याला चोंबळतो, तसा प्रकारे तो माणूस प्रवीणला चोंबळायला लागला. त्या माणसाच्या तोंडून इतका घाणेरडा वास येऊ लागला की प्रवीण तो वास सहन करू शकत नाही आणि तो उलटी करतो. जसा तो उलटी करतो, ती उलटी तो माणूस हातामध्ये घेऊन खातो. नमस्कार मंडळी, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमचं सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. आता तुमच्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या या चॅनलवर आपण कशा प्रकारचे व्हिडिओ टाकतो. हॉरर स्टोरीज, भूताच्या गोष्टी आणि सत्य अनुभव टाकतो, जे की आपल्यावर प्रेम करणारी जी ऑडियन्स आहे ती त्यांचे अनुभव मला शेअर करते. आणि जर त्यांच्यासारखा जर तुमचासुद्धा अनुभव असेल तर तुम्हीसुद्धा मला तुमचा अनुभव शेअर करू शकता, जो की खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी आहे किंवा व्हॉट्सअप नंबर आहे. ज्याच्यावर तुम्हाला सोपं पडेल त्यावर तुम्ही तुमचा अनुभव मला शेअर करू शकता, जेणेकरून मी तो तुमच्या पुढे एका नव्या पद्धतीने मांडू शकेल. आता चला या सगळ्या गोष्टींना थोडं साईडला ठेवूयात आणि आजच्या आपल्या या स्टोरीकडं आपण निवांतपणाने वळूयात. आजची स्टोरी आपल्याला नाशिकवरून आलेली आहे आणि स्टोरी पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव प्रवीण असं आहे. आता ही जी पूर्ण घटना घडलेली आहे ना, ही घटना 2017मध्ये घडली होती, ज्यावेळेस प्रवीण हे नुकतेच वन विभागामध्ये लागले होते आणि त्यांची पोस्टिंग त्या नाशिकमध्ये झाली होती. पण त्यांना जे राहण्यासाठी घर दिलं होतं ना, ते घर एका अशा विचित्र जागेवर होतं, ज्या जागेवर अनेको घरं तर होती पण त्या घरामध्ये राहणारं कुणी नव्हतं. अशा प्रकारचं घर त्यांना त्या जागेवर भेटलं. म्हणजे ती एक सरकारी जागा होती आणि सरकारी जागेमध्ये जे कर्मचारी आहेत सरकारी, त्यांना राहण्यासाठी तिथं सुविधा केली होती, पण जे सरकारी कर्मचारी आहेत ते त्या जागेवर राहत नव्हते. आता जेव्हा प्रवीण त्या जागेवर गेला, इकडे तिकडे बघितलं तर जे काही घरं होते ते अर्धवट पडलेले होते. कोणाचं छत तुटलेलं आहे, कोणाचं भिंत फुटलेली आहे, काही ना काही गडबड. म्हणजे तिकडं पाहिल्याच्या नंतर असं वाटत होतं कमीत कमी 100 ते 150 वर्षाच्या अगोदरपासून ही जी जागा आहे ही पूर्ण जागा अशीच विरान पडलेली आहे. यांनी विचार केला की बाबा असं का असेल. यांना थोडासा म्हणजे डाऊट आला, पण यांनी थोडासा विचार केला की चला ठीक आहे, सरकारी जागा अशाच असतात, त्या कारणामुळं प्रवीण तिथं राहण्याचं ठरवतात. पण ते अजून एक विचार करतात की आपण ज्या वन विभागामध्ये काम करतो, जे इथं आपलं ऑफिस आहे, त्या जागेवर त्या ऑफिसमध्ये अनेको कर्मचारी आहेत, पण ते कर्मचारी इथं नाही आहेत किंवा त्यातला एकही कर्मचारी इथं राहत नाही. आणि असं का? आता याच्या मनामध्ये असा प्रश्न असल्यावर हा विचार करतो की ठीक आहे, हा जो प्रश्न आहे ना आपला, हा आपण उद्या ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर तिथल्या लोकांना विचारूयात. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी प्रवीण ऑफिसमध्ये जातो आणि थोडेसे तिथं काय डॉक्युमेंट वगैरे जे काय प्रोसेस असतात ते सगळी प्रोसेस करतो आणि तिथल्या जे कोणी अधिकारी आहेत त्यांना विचारतो की हो, सरकारने मला ज्या जागेवर घर दिलं त्या जागेवर दुसरी घरं तर आहेत, पण त्या घरामध्ये राहणारं कुणी नाही आहे. असं म्हणल्याच्या नंतर जे आजूबाजूचे जे कर्मचारी होते ते प्रवीणच्या तोंडाकडे असं बघतात, म्हणजे तू तिथं गेला का राहायला? प्रवीण म्हणला की हो, मी तिथंच गेलो राहायला. ते लोक म्हणले तुला कोणी सांगितलं नाही का तिथं नको राहू म्हणून? प्रवीण म्हणला की नाही, मला असं कुणीही सांगितलं नाही आहे. लोक एकमेकाच्या तोंडाकडे आश्चर्याने बघत होते. प्रवीण म्हणला काय झालं, काही गडबड आहे का? त्यावर त्या ऑफिसमधला एक कर्मचारी म्हणला की हां, गडबड आहे. त्या गावच्या जवळचे जे माणसं आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्या जागेवर कुणीही राहू नका, जर राहिला तर जीव गमवावा लागेल. आणि त्या कारणामुळं त्या जागेवर कुणीही राहत नाही. आणि तिथं राहण्याच्या ऐवजी त्या गावामध्ये गावकऱ्यांच्या काही रूमा बांधलेल्या आहेत, त्या रूमा आम्ही भाड्याने घेऊन त्याच्यामध्ये राहतो. म्हणजे छोटे छोटे प्लॉट आहेत, छोटे छोटे घरं आहेत, ते घरं भाड्याने घेऊन आम्ही राहतो. आणि तुम्ही पण राहू नका, तुम्ही पण पटकर गावामध्ये जा, एखादं घर बघा आणि तिथं तुम्ही राहा. आता असं म्हणल्याच्या नंतर प्रवीणला जे काय आहे ना घोटाळा, तो सगळा कळाला. प्रवीणला वाटलं की उगाच गावकऱ्यांनी यांच्या मनामध्ये भीती बसवली की त्या जागेमध्ये काहीतरी गडबड आहे आणि त्या भीतीने इथले सगळे कर्मचारी त्या गावामध्ये राहायला गेले. आणि गावामध्ये राहण्याचा गावकऱ्यांचा असा फायदा की त्यांना घर बसल्या जागी घराचा रेंट भेटतो, म्हणजे भाडं भेटतं आणि जे काही खर्च आहे तो अलगद वरच्यावर निघून जातो. प्रवीणच्या डोक्यामध्ये आलं. प्रवीण म्हणला की हो, काय तुम्ही चांगले शिकलेले सवरलेले माणसं भूताभिताच्या गोष्टी करतायत, तुम्ही म्हणतायत की त्या जागेवर भूत आहेत, असं आहे तसं आहे. तुम्हाला इतकं कळत नाही का हो की तुमच्याकडून पैसा हडपण्यासाठी त्या गावकऱ्यांनी तसा प्लॅन बनवला आहे आणि तुम्हाला ते सगळे तिथून गावामध्ये घेऊन गेलेत. असं म्हणल्याच्या नंतर त्या ऑफिसमध्ये एक कर्मचारी होता जो की थोडासा वयस्कर होता. कमीत कमी त्याचं वय
35 ते 40च्या जवळपास वयाचा, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं जास्तच असेल, वयस्कर होता. मी अंदाजे वय सांगतो. त्यांनी सांगितलं की वयस्कर असा कर्मचारी होता. तो प्रवीण समोर येतो आणि प्रवीण समोर आल्याच्यानंतर प्रवीणला म्हणतो की मी सुद्धा तुझ्यासारखाच विचार केला होता आणि त्या जागेवर राहण्यासाठी गेलतो. पण ज्या दिवशी मी त्या जागेवर राहण्यासाठी गेलो, तिथून 2-3 दिवस तर मला काय वाटलं नाही. पण 3-4 दिवसाच्या नंतर मला असं जाणवायला लागलं की माझ्या घरामध्ये कुणीतरी राहते दुसरं, आणि मी बघायला गेलं की कुणीच नसते. आणि एकदा तर माझ्यावर अचानक हमला झाल्यासारखा झाला. त्या अंधारामध्ये मी काय बघू शकलो नाही, बट खूप भीती वाटली आणि त्यानंतर मी तिथं राहिलो नाही. भलेही मी सकाळी जाऊन बघितलं की तिथं कुणी दिसतंय का, सगळे घरं मी पाहिले, जिथं पाहता येईल तिथं पाहिलं. कुणी जर भेटलं तर त्याला चांगलं चोपवता येईल, पण कुणीही भेटलं नाही. मी असं काही सबूत शोधण्याचा प्रयत्न करू लागलो की जे सबूत त्या गावामधल्या माणसाला काहीतरी कनेक्ट करेल, पण असं एकही सबूत मला भेटलं नाही. त्यामुळं मी ठरवलं की नाही, जे गावकरी मानतायत ना ते बरोबर आहे, आणि मी त्यांचं बोलणं ऐकून गावामध्ये राहण्यासाठी गेलो आहे. आता बघ, माझा अनुभव मी तुला सांगितला आहे. तुला ऐकायचं तर ऐक, नाहीतर तुझी मर्जी. आता प्रवीण थोडासा विचारामध्ये पडला की यार, एवढा मोठा कर्मचारी, एवढ्या मोठ्या पोस्टवर, आणि तो आपल्याला असं सांगतो, काहीतरी असेलच ना. ठीक आहे, चल सोडा. आता जो प्रवीण होता तो निव्वळ गावठी पोरगा. त्याला शेतात जायला, रातपाळी करायला, रात्राला जागल करायला शेती जायला फार आवडायचं. त्या कारणामुळे जे प्रवीणचं मन होतं ते फार धट होतं. सहजासहजी तो भित्राण नव्हता आणि त्याने तोच विचार केला की बघून घेऊ, जे कोणी पण येते ना त्याला चांगली माती साठव. असा चोपून धरून त्याला धरून की त्यांनी विचारही केला नसेल की अशा माणसासोबत आपला पाला पडलाच काऊन. आता जो प्रवीण होता त्याचं काही लग्न वगैरे झालं नव्हतं, तो सिंगलच होता. आणि त्याचे जे आईवडील होते ते प्रवीण नंतर आणणार होता, जेव्हा तो कम्प्लिटली चांगला सेटल होईल त्याच्यानंतर. आता त्याचे जे आईवडील होते ते शेताकडे होते, शेती काही 2-3 एकर गावाकडे शेती होती. त्या कारणामुळे त्यांनासुद्धा जास्त काही इकडे येता येणार नव्हतं. पण प्रवीणच्या जेवणाची सायसोय करण्यासाठी तो त्याच्या आजीला सोबत घेऊन येणार होता. तर त्याने विचार केला की आपण इथं थोडंसं सेटल झालं की एखाद्या महिन्याच्या नंतर आपल्या आजीला आपल्याकडं घेऊन यावं. आता प्रवीण तसा विचार करून रेग्युलर त्या घरामध्ये राहायला लागला, ज्या जागेवर कुणी राहत नव्हतं, आणि सरकारने प्रवीणसाठी एक घर ठेवलं होतं. आता ते घर थोडंसं चांगलं होतं आणि दिसायला सुद्धा सगळ्यापेक्षा मेंटेनन्समध्ये होतं. पण तिथं ते एकच घर होतं जे चांगलं राहिलं होतं. प्रवीण त्या घरामध्ये राहायला लागला. 2-4 दिवस झाले प्रवीणला काहीही वाटलं नाही, आणि बघता बघता 1 महिना होतो तरीसुद्धा प्रवीणला काहीच अनुभव येत नाही. आता प्रवीणला कन्फर्म कळालेलं असतं की गावकऱ्यांनीच यांच्यासोबत जे काही केलेलं आहे ते घोटाळा केला आहे आणि यांच्या मनामध्ये भीती बसवली. आणि 1 महिना झाल्याच्या नंतर प्रवीण तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगतो की बघा, तुम्ही जे म्हणलेत ना ते सगळं खोटं आहे. मला राहून 1 महिना झाला आहे, काहीही झालेलं नाही आहे. कसे हो तुम्ही लोक, इतके शिकलेले सवरलेले, आणि तुम्ही अशा गोष्टींवर विश्वास करता, भूतावर भीतावर? हे काय आपल्याला पटलं नाही. आता प्रवीण असा बोलायला लागला तिथल्या अधिकाऱ्यांना. अधिकारी एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले आणि त्यांना वाटायला लागले की जे आपल्यासोबत 3-4 दिवसामध्ये झालं होतं, अरे हे 1 महिना राहिले आणि याच्यासोबत काही झालेलं नाहीये, कसं शक्य आहे? म्हणजे विचार करण्याच्या पलीकडच्या ह्या गोष्टी होऊ लागल्या. आता 1 महिना झाल्याच्या नंतर प्रवीण पुन्हा त्या घरामध्ये म्हणजे व्यवस्थिशीर राहू लागला. पण 1 महिन्याच्या नंतर ती रात्र येते ज्या रात्री प्रवीणसोबत असं काहीतरी होणार होतं, ते प्रवीण स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नव्हता. आणि त्या रात्रीच्या नंतर प्रवीणला कळालं, हां, भूत भीत राक्षस भिक्षेस असतात. कारण की 1 महिन्याच्या नंतर ती अमावस्याची रात्र येते ज्या रात्री प्रवीणसोबत असं व्हायचं असतं. प्रवीण संध्याकाळचा ड्युटी करतो आणि संध्याकाळी ड्युटीवरून त्याला थोडासा उशीर होतो घरी येण्यासाठी. तो आपल्या ड्युटीवरून घरी येण्याकडे निघतो. संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे 10-10:30 वाजले असतील, आणि तो पैदलच आपल्या घराकडे येऊ लागला. आता त्याचं जे ऑफिस होतं ते काही असं लय लांब नव्हतं, 1 ते 1.5 किलोमीटर होतं, आणि त्याच्याजवळ काही गाडी वगैरे नव्हती. त्यामुळे जो प्रवीण आहे तो पायी यायचा आणि पायी जायचा. संध्याकाळी त्याला उशीर झाल्यामुळे त्याने त्या ऑफिसमधली जी टॉर्च आहे ती घेतली आणि रस्त्याने येत इकडं आला. आणि तसंही तिथले जे रस्ते होते ते सगळे रस्ते जंगलातून असल्यासारखे होते, असे छोट्या छोट्या साईजचे, जसं की पाऊलवाटा कशा असतात तशा प्रकारच्या. आणि अशी एकही वाट नव्हती की तिथं अशी गाडी वाट असावी, ज्या वाटेने म्हणजे जे आपण पांदन म्हणतो, शिव म्हणतो, अशा प्रकारे एकही वाट नव्हती. तिथं जितक्या काही वाटा होत्या त्या सगळ्या पाऊल वाटा होत्या. आणि प्रवीणच्या त्या याच्याकडे येण्यासाठी पण ती पाऊल वाटच होती. आणि काय आहे तिथं, म्हणजे जास्त कोणी जात नसल्यामुळे, येत नसल्यामुळे, जी मोठा जो रस्ता आहे ना तो सुद्धा पाऊल वाटच बनला होता. आता प्रवीण रात्रीला 10-10:30 वाजता आपल्या हातामध्ये टॉर्च घेऊन तो आपल्या घराकडे निघाला.
अर्ध्या मधात आल्याच्या नंतर प्रवीणला थोडंसं असं जाणवलं की त्याच्या पाठीमागं कोणीतरी चलत येत आहे. प्रवीण जाग्यावर थांबतो, पाठीमागं वळून बघतो, बॅटरी टॉर्च लावून बघतो तर त्याला कुणीही दिसत नाही. सुरुवातीला त्याला वाटलं की एखादं जंगलामधलं प्राणी वगैरे असेल जो की पाठीमागे येत असेल. त्यामुळं प्रवीण आपल्याजवळचा जो दंडा आहे तो थोडासा असा घट्ट पकडतो आणि झाडांना असा आपटत चालतो, जेणेकरून जे काही मागं येणार आहे त्यांना भ्यावं की बाबा याच्यापाशी दंडा आहे, असं आहे तसं आहे. थोडंसं ते चालतं ना तशा प्रकारचं ते झाडाला आपटत आपटत ते त्याच्या घराकडे निघतो. आता जी घराची त्याची जी जागा आहे ती जागा त्याला दिसायला लागली की त्याच्या कानावर पाठीमागून एक घुरण्याचा आवाज येतो. जसं की एखादा कुत्रा जनावर माणसाकडे बघितल्याच्या नंतर असं कसं करतो, अशा प्रकारचा त्याच्या कानावर आवाज यायला लागला. आणि प्रवीण मागं वळतो आणि बघतो तर एका झाडाच्या पाठीमागून एक चेहरा, ज्या चेहऱ्यावर थोडेफार केस होते, म्हणजे डोक्यावर केस होते, ते केस लांब लांब होते, पण तो चेहरा थोडासा विचित्र त्याला दिसू लागला. आणि त्याचा फक्त एकच भाग असा छोटासा असा आडोशाला हे करून त्याला तितकाच भाग दिसला. आणि प्रवीणने त्याला जोरात हाक मारली कोण आहे म्हणून. तर तो पटकर त्या झाडाच्या पलीकडे गेला आणि तिथं प्रवीण जाईपर्यंत तो तिथून गायब झाला. आता हे पाहिल्याच्या नंतर प्रवीणला वाटलं की 100% गावामधल्या लोकांनी जे पहिल्या अधिकाऱ्यांसोबत जे केलेलं आहे ना तेच माझ्यासोबत करण्याचा प्रयत्न करत आहेत काय की. आता त्याच्यापासाला जो दंडा आहे तो दंडा हातामध्ये घेऊन जोरात प्रवीण जमिनीवर आपटतो आणि जोरात म्हणतो, जर तुम्ही माझ्यासोबत तसा काय मजाक मस्करी करणार आहात ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी त्यातला नाही आहे, मी भिणारा नाही आहे. आणि जर तुम्ही माझ्या नादाला लागलात तर तुम्ही आहात आणि मी आहे. माझ्या हातून एखादं मेलं तरी मी मागे पाहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. मला चांगलंच माहिती आहे तुमच्या गावामध्ये घरं भाड्यानं भेट द्यावीत, यासाठी तुम्हाला पैसा यावा, यासाठी तुम्ही ही सगळी नाटकं करतायत. म्हणजे आत्ता पण प्रवीणला वाटू लागलं की जे काही आहे ना हे सगळं काही तिथले गावकरी करतायत. प्रवीण तितकं करून आपल्या घरामध्ये जातो, जेवण वगैरे करतो, खातो आणि झोपण्यासाठी आपल्या रूममध्ये जातो. रूममध्ये गेल्याच्या नंतर प्रवीण आपल्या रूमचा दरवाजा मधातून लॉक करतो आणि झोपी जातो. आता प्रवीणच्या कानावर सकाळी 6 वाजता जोरजोरात आवाज यायला लागले. म्हणजे असे कोण्या माणसाचे किंवा कोण्या जनावराचे नाही, त्याच्या घरामध्ये भांडे आदळ आपट करण्याचे. जसं की इथून भांडं उचललं पलीकडे फेकलं, पलीकडून उचललं अलीकडे फेकलं, अशा प्रकारचे जे आवाज असतात ना तशा प्रकारचे आवाज प्रवीणच्या कानावर यायला लागले. आणि प्रवीण त्याच आवाजानं उठतो आणि दरवाजा उघडणार की हात लांबवणार की त्याला समजते की आपला दरवाजा तर ऑलरेडी उघडलेला आहे. हे कसं शक्य आहे? तो दरवाजाकडे बघतो आणि ध्यान करण्याचा प्रयत्न करतो की आपण रात्रीला दरवाजा लावला होता ना. तर त्याला कन्फर्म माहीत असतं की रात्रीला दरवाजा त्याने लावलेला असतो. जेवण वगैरे करून त्याला कम्प्लिटली 11:30 पावणे 12 वाजलेले असतात. आणि तो घडीकर बघून दरवाजा बंद करतो आणि पुन्हा एकदा चेक करतो की आपण दरवाजा लावलेला आहे किंवा नाही. आणि नंतर तो झोपी जातो. ही गोष्ट आठवल्याच्या नंतर प्रवीणला थोडंसं विचित्र वाटलं. आणि जेव्हा प्रवीण त्याच्या रूममधून बाहेर पडला त्यावेळेस त्याच्या पूर्ण घरामध्ये सगळीकडे पसारा पडलेला होता. त्याच्या किचन रूममधले जे काही भांडे आहेत ते सगळे भांडे त्याच्या हॉलमध्ये पसरलेले होते. त्याचा जो सोफा आहे तो सोफा पूर्ण नखाने किंवा आणीदार वस्तूने फाडल्यासारखा दिसत होता. म्हणजे सगळा धिंगाणा करून ठेवला होता. त्याच्या हॉलमध्ये जी TV आहे छोटीशी ती TV सुद्धा फुटली होती. आता हे पाहिल्याच्या नंतर प्रवीणच्या तळपायाची मुंगी मस्तकाला निघाली. म्हणजे असं झन त्याच्या शरीरामध्ये झाला आणि त्याला कन्फर्म कळलं की जे काही हे सगळं कांड केलेलं नाही सगळं कांड त्या गाववाल्याने केलेलं आहे. मी भ्यावं यासाठी त्यांनी माझ्या घरात येऊन माझा पसारा बिचकटला आहे, माझी TV फोडली आहे आणि आता मी त्यांना सोडणार नाही. प्रवीण रागारागामध्ये आपलं सगळं आवरतो, आपल्या ऑफिसमध्ये जातो आणि आपल्या ऑफिसचा जो मोठा अधिकारी आहे त्याला म्हणतो की माझ्यासोबत असं झालेलं आहे, मला न्याय पाहिजे, मला आत्ताच्या आत्ता गावामधलं पाहिजे आणि जे काही आहे ते मला आत्ता न्याय पाहिजे, मला आत्ता माहीत पाहिजे की माझं हे सगळं सत्यानाश केलं आहे कोण. आणि त्यांच्या लक्षामध्ये येते की त्या प्रवीणच्या घराकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता अशा पद्धतीनं आहे की गावामधून सरळ त्याच्या घराकडे जाऊ शकतो. आणि त्याला एक मधातून रस्ता फुटतो जो रस्ता याच्याकडे यायलेला असतो. आणि या रस्त्यामध्ये 1-2 जागेवर CCTV कॅमेरेज लावलेले असतात त्यांच्या ऑफिसकडे येणाऱ्या जागेवर. म्हणजे एक ऑफिसच्या समोर आणि एक त्या रस्त्यामध्ये आणि एक थोडंसं समोर. म्हणजे ऑफिसचा रस्ता असा, इकडं गाव आणि इकडं प्रवीणचं घर, इकडून असा रस्ता येणार आणि या T पॉईंटवर एक कॅमेरा लावलेला असतो. तर जो प्रवीण आहे तो ऑफिसमध्ये जातो आणि पहिले CCTV कॅमेरे चेक करण्याचा प्रयत्न करतो. त्याने तो सगळा टायमिंग
म्हणजे पूर्ण रात्र जे काही आहे ती फुल फॉरवर्डमध्ये तो बघतो आणि त्या फॉरवर्डिंगमध्ये त्याला एकही अशी हालचाल दिसत नाही किंवा एकही माणूस दिसत नाही जो की त्या रस्त्याने तिकडे गेलेला असेल किंवा त्या एरियामध्ये तिकडे जाताना त्या प्रवीणला दिसला असेल. आणि एवढं सगळं बघून सुद्धा प्रवीणला समाधान भेटलं नाही. त्याला वाटूच लागलं की कोणी ना कोणीतरी येऊन या गावापैकी नाही तर माझ्या ऑफिसच्या माणसापैकीच केलं असेल. कारण की ऑफिसचे पण माणसं म्हणू लागले की प्रवीण तिथं राहू नको, जाऊ नको यार, आमचं ऐक, तू आमच्या गावामध्ये आमच्या सोबत राहायला ये. याला डाऊट येऊ लागला या दोन्ही कॅटेगरीच्या लोकांवर, एक तो ऑफिसचे लोक नाहीतर दुसरे गावामधले लोक. आता CCTV कॅमेऱ्यामध्ये तर काही दिसलं नाही, पण प्रवीणला नक्की वाटू लागलं की तिथल्या गावातला माणूस दुसऱ्या बाजूनं आला असेल जो येऊन माझ्या घरामध्ये धिंगाणा घालून गेलाय किंवा माझ्या ऑफिसचा माणूस. आता हे जाणून घेण्याचा फक्त एकच मार्ग होता आणि तो म्हणजे पुन्हा रात्रीला त्या घरामध्ये जाऊन झोपायचं आणि झोपायचं असं की फक्त दाखवायचं, झोपायचं नाही. तोंडावर पांघरून घ्यायचं, शांतपणानं झोपी जायचं, जरासं जरी खुडखुड झालं की उठायचं आणि चांगला चोपायचा धरून. अशा प्रकारचा डाव प्रवीणने सुरू केला की आणि त्याला विचार केला. पण त्या दिवशी प्रवीण एवढा रागामध्ये होता, तो ड्युटीवरून घरी निघाला. रागारागामध्ये तिथल्या सगळ्या लोकांना म्हणला की मला माहिती आहे हे दुसरं कोणी नाही आहे, एक तर त्या गावातल्या लोकांनी केलं आहे नाही तर तुम्ही केलेलं आहे. जे पण मला आढळलं ना ज्याने केलेलं आहे त्याची तर मी राखच लावणार. आणि रागारागामध्ये तिथून निघून जातो, आपल्या घरी जातो. मस्त संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करतो, जेवण वगैरे करतो आणि नंतर आपल्या रूममध्ये जाऊन झोपी जातो. रोजच्यासारखंच जसा रूममध्ये गेला, दरवाजा लावतो, टाईम बघतो आणि झोपी जातो. पण यावेळेस तो झोपल्याच्या नंतर फक्त अंगावर पांघरून घेऊन झोपतो, पण तो झोपत नाही. पूर्ण पांघरून असं डोक्यावरून घेतो आणि मधात मोबाईल पाहतो, एका कानामध्ये हेडफोन आणि एक कान असा रिकामाच ठेवतो. त्याला माहीत असतं कोणी ना कोणीतरी आज पण संध्याकाळी येणार म्हणजे येणार. आता तो वाट पाहू लागला. संध्याकाळचे 11 वाजतात, 11:30 वाजतात, संध्याकाळचे म्हणतो रात्रीचे 11 वाजतात, 11:30, 12, 1, 2 आणि 2 वाजता त्याला आवाज येतो कोणीतरी त्या हॉलमध्ये चलण्याचा. म्हणजे समजा शांत घर असल्याच्या नंतर फरशीवर कसं कोणी चालतं आणि त्याचा आवाज येतो अशा प्रकारचा प्रवीणला ते आवाज येऊ लागला. प्रवीण हळून बेडच्या खाली उतरतो, आपल्या रूमचा दरवाजा हळून न वाजता उघडतो आणि बघतो. आता हॉलमध्ये त्यानं लाईट बंद केले होते, पण त्या लाईट बंद केलेला असताना देखील त्या हॉलमध्ये जे उजेड पडत होता, जे घराच्या बाहेर लाईट होता त्याचा थोडा नॉर्मली त्या उजेडामध्ये एक मोठी आकृती त्याला त्याच्या घरामध्ये दिसली. म्हणजे नॉर्मल माणसाची हाईट किती असते, जास्तीत जास्त 6 किंवा 6.5 फूट. पण जी आकृती त्याला दिसली होती ती आकृती कमीत कमी 7 ते 7.5 फुटाची होती. म्हणजे नॉर्मल माणसाच्या कितीतरी उंच. आता नॉर्मली तेवढे माणसं उंच नसतात आणि असतात तर ते कधी कधी असतात. आणि जो प्रवीण आहे त्याने गावामध्ये पूर्ण चक्कर मारली होती आणि त्याच्या ऑफिसमधले जे काही माणसं आहेत ते सगळे प्रवीणला माहीत होते. आणि तेवढ्या उंचीचा एकही माणूस ना गावामध्ये होता नाही त्याच्या ऑफिसमध्ये होता. यावेळेस प्रवीणला वाटलं की हा माणूस दुसराच कोणीतरी आहे आणि हा आपल्या घरामध्ये चोरी करण्यासाठी आलेला आहे. आता त्याच्या हातात जो दंडा होता तो दंडा घेतो आणि हळूहळू त्या माणसाच्या पाठीमागे जातो आणि जोरात त्या माणसाच्या डोक्यामध्ये वार घालतो. इतक्या जोरात वार मारतो की तो माणूस खाली पडतो आणि खाली पडल्याच्या नंतर प्रवीण जोरात आपल्या एका बोर्डापाशी जातो, बटन टाकतो आणि हॉलमध्ये प्रकाश होतो. जसा हॉलमध्ये प्रकाश झाला, जो माणूस खाली पडलेला होता तो तिथून गायब होतो. तिथं कोणीच नसतं, तिथं फक्त थोडेफार रक्ताचे शितोडे वगैरे पडलेले होते आणि तिथून तो माणूस गायब होता. आता हे पाहिल्याच्या नंतर प्रवीणला थोडंसं विचित्र वाटलं. आपण जाऊन बोर्डाचं बटन टाकेपर्यंत तो माणूस नेमका गेला कुठं? आता हाच प्रश्न प्रवीणला पडला. कारण की कसं शक्य आहे भिताडाला लावलेल्या बोर्डाचं बटन टाकेपर्यंत तो माणूस कसा गायब होऊ शकतो जो की एका मार लागलेला माणूस जमिनीवर पडलेला आहे. म्हणजे नॉर्मल माणूस तर असा होत नाही ना. प्रवीण एका जागेवर स्तब्ध होतो आणि त्याच्या पावलाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तो माणूस पळता वेळेस प्रवीणच्या कानावर त्याच्या पावलाचा आवाज यावा किंवा तो एखादं गेट खोलता वेळेस, एखादा दरवाजा खोलता वेळेस किंवा एखादी खिडकी खोलताना त्याचा आवाज यावा. पण तसा आवाज त्याच्या कानावर आला नाही. पण एक मात्र आवाज आला आणि तो आवाज त्याच्या पायाखालून येऊ लागला.
म्हणजे त्याला लक्षात होतं की त्याच्या घरामध्ये एक बेसमेंट आहे आणि त्या बेसमेंटमध्ये एक स्टोरूम आहे आणि तो आवाज त्याच स्टोरूममधून येऊ लागला ज्या स्टोरूममध्ये प्रवीण आजपर्यंत कधी गेला नव्हता. आता प्रवीणला वाटलं की तो माणूस खाली स्टोरूममध्ये लपलेला आहे, आता तर तो कुठं जाऊन पळू शकत नाही ना, आता त्याला मी धरू शकतो. आणि जेव्हा तो माझ्या समोर येईल तेव्हा तो आणि मी हातामधला दंडा असा घट्ट पकडतो आणि बेसमेंटमध्ये बॅटरी लावून खाली जातो, कारण की खाली अंधार होता आणि एक छोटासा लाईट होता. त्या लाईटने त्या बेसमेंटमधली जी रूम आहे त्या रूममधलंच बरोबर दिसत नव्हतं, तर बाकी तर शक्यच नाही आहे. तर प्रवीण त्या रूममध्ये जातो आणि बॅटरीने इकडे तिकडे बघतो तर खूप काही पसारा तिथं पडलेला असतो. पण त्या पसाऱ्यामध्ये जरासं अंतरावर एका भिंतीवर एका दरवाजासारखं त्याला दिसलं आणि तो त्या दरवाजापाशी गेला आणि तिथं बघितल्याच्या नंतर तो दरवाजा उघडा दिसला आणि त्याने जेव्हा तो दरवाजा उघडला त्यावेळेस एखाद्या भुयारासारखा एक रस्ता त्याच्या घरामधून जमिनीतून समोर जाताना त्याला दिसला होता आणि त्याला कन्फर्म कळालं की तो माणूस इथूनच समोर पळालेला आहे. आता तो दरवाजा लावतो पण त्याच्या पाठीमागे जात नाही. तो पटकर असा वर येतो, वर आल्याच्या नंतर घराच्या बाहेर जातो आणि तो अंदाजा लावतो की तो नेमका कोण्या घरामधून बाहेर निघू शकतो. प्रवीण जोरात आपल्या समोर असलेल्या घरामध्ये जातो, कारण की त्याला असं वाटतं की ते जे भुयार आहे आणि ती जी जागा आहे ती पूर्ण जागा त्या समोरच्या घरामध्ये निघणार आणि तो माणूस तिथूनच बाहेर निघणार. प्रवीण दंडा घेऊन तिथं जातो आणि त्या घराच्या समोर जाऊन असा उभा राहतो. तो इथून बाहेर आला की त्याला मारणार, पण तो माणूस तिथून बाहेर आला नाही. प्रवीण तिथं थोडा वेळ थांबतो, थोडा वेळ का असं चांगलाच अर्धा तास थांबतो. त्याला वाटतं की इथून बाहेर आला की त्याला मारू, इथून बाहेर आला की आपण त्याला मारू, पण तो बाहेर आला नाही. प्रवीणला वाटलं की आता तो येत नाही आणि आपल्याला तिथूनच तळघरामध्ये जाऊन बघावं लागेल की नेमका तो माणूस या जागेमधून या रस्त्याने गेला कुठे. प्रवीण आपल्या हातामधला तो दंडा घेऊन वापस येतो आणि घराचा आपला दरवाजा खोलतो. जसा घरात जातो तसं त्याला दिसतं की जो माणूस खाली पडलेला होता, ज्या माणसाची जेवढी उंची होती, तो माणूस त्याच्या घरामध्ये त्याच्या किचनच्या दरवाजात उभा आहे आणि तो माणूस थोडा विचित्रच होता, कारण की त्याच्या अंगावरची जी स्किन होती ती अशी वाटत होती जशी फुगली आहे आणि त्याच्या अंगावर काहीच उरलेलं नाही आहे. तो पूर्णपणे नग्न अवस्थेमध्ये होता. त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता आणि त्याची स्किन अशी चिपचिपी झाली होती आणि त्याच्या स्क्रीन म्हणतोय मी, त्याच्या स्किनकडे बघून असं वाटत होतं की जसे ती म्हणजे सडली आहे किंवा ती अशी त्याला बोट लावलं की दबती आहे. एखाद्या माणसाचा कसा म्हातारा माणसाचा कसा पाय सुजतो, हात सुजतात आणि त्याच्यामध्ये पाणी होतं, तशा प्रकारची स्किन त्या माणसाची त्याला दिसू लागली. त्याच्या डोक्यावरचे केस खूप पतले पतले होते, पण ते केस त्याच्या खांद्यापर्यंत आलेले असतात. त्याचे दात असे पूर्णपणे किडलेले असतात आणि त्याचे डोळे नॉर्मल माणसापेक्षा मोठे असतात आणि तो एका विचित्र आवाजामध्ये ओरडतो, जसं की एखादं जनावर त्याला मारताना कसं ओरडतो असं वेगळ्या असं काहीतरी किंचाळतो आणि प्रवीणकडं जोरात त्याच्यावर अटॅक करण्यासाठी येतो. प्रवीण त्याला जोरात दंडा मारतो आणि त्याच्या रूममध्ये जाऊन म्हणजे असा लपतो, दरवाजा मधातून लॉक करतो आणि तो गायब करतो. म्हणजे त्याने असं विचित्र माणूस याच्या अगोदर त्याने कधीही बघितलं नाही आणि त्याला आत्ता कुठंतरी जाऊन विश्वास पटायला लागला की असली माणसं असू शकतात. तो पटकन आपल्या खिशामधला मोबाईल बाहेर काढतो आणि आपल्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्याला, आपल्या जिथं जे काही मित्र झालेले आहेत त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा फोन काही लागत नव्हता. भीतीने त्याचा फोन त्याच्या हातामधून खाली पडलेला असतो आणि तेवढ्यात तो जो माणूस आहे त्याच्या रूमचा दरवाजा तोडून त्याच्या रूममध्ये येतो. आल्याच्या नंतर त्याचं जे भयानक दृश्य आहे तो बघून प्रवीण फार घाबरतो आणि त्याच्या पलंगाखाली जाऊन लपतो. लपल्याच्या नंतर तो माणूस येतो, तो त्याच्या टोंगळ्यावर बसतो आणि पलंगाखाली वाकून बघतो तर पलंगाखाली प्रवीण असतो. प्रवीणच्या तोंडासमोर त्याचा चेहरा तो आणतो आणि त्याला एका वेगळ्या भाषेमध्ये काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो. तो माणूस प्रवीणच्या डोक्यामध्ये हात घालतो, जसं की एखादा बाप आपल्या लेकराच्या डोक्यामध्ये कसा हात घालतो आणि त्याला चोंबाळतो, तसा प्रकारे तो माणूस प्रवीणला चोंबाळायला लागला. त्या माणसाच्या तोंडून इतका घाणेरडा वास येऊ लागला की प्रवीण तो वास सहन करू शकत नाही आणि तो उलटी करतो. जसा तो उलटी करतो, ती उलटी तो माणूस हातामध्ये घेऊन खातो आणि नंतर प्रवीणकडं बघतो आणि त्याच्या हाताला धरून त्या पलंगा खालून होडतो. आता त्याला होडता होडता त्याच्या हाताला प्रवीणचा मोबाईल लागतो आणि प्रवीण तो मोबाईल घेतो आणि कॉल करतो. म्हणजे चालता चालता तो माणूस त्याला होडत होडत नेऊ लागला आणि प्रवीण चालता चालता फरकडत कॉल करतो आपल्या मित्रांना आणि त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करतो. प्रवीण त्याला आवरत नव्हता, पण त्याच्यामध्ये ताकद एवढी जास्त होती
की तो प्रवीणला अलगदाचा होडल्यासारखा घेऊन जात होता. जसं की एखादा नॉर्मल माणूस बाईला कसा होडतो, बाईची ताकद थोडीशी माणसापुढे कमजोर पडते ना, तशा प्रकारे तो माणूस प्रवीणला होडण्याचा प्रयत्न करू लागला. आणि तेवढ्यातच त्यांच्या वादावादामध्ये असं थांबवण्याच्या नादानादामध्ये तिथं त्या प्रवीणचे 1-2 मित्र येतात आणि ते दोन्ही मित्र त्या माणसावर हल्ला बोलतात आणि तिथं त्याला म्हणजे त्याला ओरडतात, आरडतात आणि ते तिघंजणं बघून तो माणूस भितो आणि त्याच बेसमेंटमध्ये पळून जातो. ज्या बेसमेंटमधून तो बाहेर आला होता. प्रवीणला सोडवतात. प्रवीणला विचारतात की काय मॅटर आहे, हे कोण आहे आणि असं कसं झालं. त्यातला तो दुसरा एक मुलगा आहे त्याचा प्रवीणचा मित्र, तो प्रवीणला म्हणतो की बघ मी तुला म्हणलं होतं ना की इथं राहू नको म्हणून, हे असं आहे त्याच्यामुळे मी इथं राहू नको म्हणलं होतं. आता तो माणूस बेसमेंटमध्ये गेला. त्या बेसमेंटमध्ये दुसऱ्या दिवशी प्रवीण, त्याच्या ऑफिसचे लोक आणि गावकरी काही जातात आणि ते माणूस बघण्याचा प्रयत्न करतात की बाबा ते नेमकं या बेसमेंटमधून गेलं कुठं. जेव्हा ते त्या बेसमेंटमध्ये घुसतात तर त्या बेसमेंटमध्ये काही अंतरावर 2 खोल्या दिसतात. एका खोलीमध्ये एक छोटंसं असं आथरून पांघरून टाकलेलं आणि त्याच्या जाग्यावर असे हाडकं बिडकं टाकलेले जे की माणसाचे हाडकं होते. ते एका रूममध्ये होतं आणि त्याच्या नंतरच्या रूममध्ये एक असा माणूस पडलेला होता जो बेडवर, जो की त्या माणसासारखाच होता सेम. जे माणूस याला प्रवीणला दिसला होता ना त्याच्या रूममध्ये तसाच. त्याची स्किन सगळी अशी चिकचिक झालेली, सडलेली, त्याच्या डोक्यावरचे 2-3 केस, त्याचे डोळे असे एकदम गारगोटीसारखे झालेले आणि तो बेडवर पडलेला. पण तो माणूस नव्हता, तो एक स्त्री होती आणि स्त्री त्या टाईपची होती. ते पाहिल्याच्या नंतर ती गुफा तिथं संपते. पण तो जो दुसरा माणूस होता तो माणूस तिथून कुठं गायब झाला, काय झाला हे कुणालाही माहीत नाही. प्रवीण तिथून बाहेर निघतो, आपला पसारा वगैरे आटपतो आणि जवळ असलेल्या गावामध्ये राहण्यासाठी तो निघून जातो. आता ही जी पूर्ण स्टोरी आहे, ही स्टोरी आपल्याला प्रवीणने धाडलेली आहे, जी की त्याच्यासोबत घडलेली आहे. आणि त्यांनी कन्फर्म सांगितलं नाही की हे जे ठिकाण आहे हे ठिकाण या गावाच्या जवळच आहे किंवा मी या गावामध्ये राहतो. फक्त त्यांनी एवढं नक्की सांगितलं आहे की ही जी पूर्ण घटना आहे, ही पूर्ण घटना त्यांच्यासोबत 2017मध्ये घडलेली आहे. आणि ही घटना नाशिकच्या आउटसाईड एक एरिया आहे तिथं घडलेली आहे. तर स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी जर अशी एखादी स्टोरी असेल तर तुम्ही मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा ईमेल ID वर तुमची स्टोरी मला सबमिट करू शकता. जर खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाण्याचा कंटाळा येत असेल तर एक या कोपऱ्यामध्ये आणि एक या कोपऱ्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत, त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता. तर चला आपली स्टोरी इथं संपवूयात. नमस्कार, जय श्रीराम. भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये.